कल्पना करा तुम्ही पहाटेच्या वेळी एक रस्त्याच्या निर्जन रस्त्यावरून जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला एक मोटरसायकल दिसते आणि काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक तरुण त्याचा चेहरा इतका विद्रूप केलेला असतो की तो कोण आहे ओळखणे सुद्धा अशक्य असतं. हा अपघात नव्हता, हा थंड डोक्याने केलेला खून होता. पण प्रश्न फक्त एवढाच नव्हता की त्याला कोणी मारलं, प्रश्न होता इतक्या क्रूरतेने का मारलं. खून करणाऱ्यांनी केवळ त्याचा जीवच घेतला नव्हता, तर त्याची ओळख कायमची पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. 13 जुलैची ती काळी रात्र, धाराशिव जवळील येडशी फॉरेस्ट परिसर. रात्रभर कोणालाही काहीच समजलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जे दृश्य समोर आलं ते पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला. रस्त्याच्या कडलेला रक्ताने माखलेला मृतदेह आणि बाजूलाच पडलेली मोटरसायकल आणि चेहरा इतका ठेचलेला होता की स्वतःच्या घरच्यांना देखील तो ओळखता येणार नव्हता. पोलिसांसमोर पहिलं आव्हान होतं, हा मृतदेह नेमका कोणाचा. कारण मृताच्या केशात ओळख पटवणारी एकही वस्तू नव्हती. नाव नाही, मोबाईल नाही आणि ओळखपत्र सुद्धा नाही. जणू काही खुन्याने प्रत्येक पुरावा आधीच नष्ट करून ठेवला होता. पण म्हणतात ना, शेवटी गुन्हेगार किती हुशार असला तरी एक ना एक चूक तो नक्की करतो. याही प्रकरणात अगदी तसंच झालं. घटनास्थळी पडलेली एक मोटरसायकल आणि त्या मोटरसायकलच्या नंबरने उघडलं संपूर्ण रहस्याचं पहिलं दार. तो तरुण होता धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावचा संतोष उर्फ दगडू देशमुख. एक साधा, कष्टाळू आणि सरळ मार्गी शेतकरी, ज्याचं कोणाशी वैर नव्हतं, भांडण नव्हतं, शत्रुपणा नव्हता. मग असा माणूस इतक्या निर्दयपणे का मारला गेला? घरच्यांना बातमी मिळाली, भाऊ घटनास्थळी पोहोचले, पत्नी देखील घटनास्थळी पोहोचली. धाय मोकलून ती रडत होती. सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता की संतोषचा खून कोणी केला? आणि त्याहून मोठा प्रश्न असा होता की तो नेमका कशामुळे केला. पोलीस तपासाला लागले. सुरुवातीला कोणताच धागा हातात नव्हता. ना CCTV फुटेज होते, ना प्रत्यक्षदर्शी, ना स्पष्ट पुरावे होते. फक्त रक्ताने माखलेला रस्ता आणि काही मोजके ठसे. पण जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसतसे धक्के बसायला सुरुवात झाली. संतोषच्या आयुष्यातील एक असं गुपित पोलिसांसमोर आलं की ज्याची कल्पनाही त्याच्या कुटुंबाला नव्हती. संशयाची सुई हळूहळू अशा व्यक्तीकडे वळू लागली की जिच्यावर संतोषने आयुष्यभर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. मात्र एक फोन, काही गुप्त माहिती आणि पोलिसांनी टाकलेला पुण्यातील छापा यामुळे अवघं प्रकरण एका क्षणात उलटलं. अटक झालेल्या आरोपीने चौकशीत जे काही सांगितलं ते ऐकून अनुभवी पोलीस अधिकारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. कारण हा खून पैशासाठी नव्हता, जमिनीसाठी नव्हता, जुन्या वैरासाठीही नव्हता, तर एका अनैतिक प्रेम संबंधाचा शेवट करण्यासाठी होता. एका निष्पाप पतीचा कायमचा शेवट करण्यात आला होता. पण या कटाचा खरा सूत्रधार कोण होता? संतोषला मृत्यूच्या दारात कोणी ढकललं? त्याचीच पत्नी खरोखर या कटात सहभागी होती का? की प्रेमासाठी एका स्त्रीनं खरंच आपल्या कुंकवाचा बळी दिला होता का? आणि पोलिसांनी अवघ्या काही क्षणात या खुनाचं संपूर्ण रहस्य कसं उलगडलं? या प्रकरणातील प्रत्येक पुरावा, प्रत्येक वळण आणि प्रत्येक धक्कादायक खुलासा आज आपण या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहता ग्रुप 2 न्यूज. मित्रांनो, या प्रकरणाला सुरुवात होते सोलापूर जिल्ह्यातून. बार्शी तालुक्यातील पांगरी येथे राहणारा बालाजी मिट्टू पायघान हा शेतमजुरी करणारा तरुण आणि याच परिसरात राहणारी दैवशाला. 15 वर्षापूर्वी दैवशालाचं लग्न धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील संतोष उर्फ दगडू बाबासाहेब देशमुख याच्याबरोबर अतिशय थाटामाटात पार पडलं होतं. दैवशाला आणि संतोष यांचा संसार अतिशय चांगल्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु जेव्हा अधूनमधून दैवशाला बालाजी याची भेट घेऊ लागली तेव्हा दोघांनाही जुन्या दिवसांची आठवण येऊ लागली. भेटी होऊ लागल्या तेव्हा मात्र जेव्हा दैवशाला हिला बालाजीची आठवण येऊ लागली तेव्हा तिला पती संतोष याच्यामध्ये खूप काही कमतरता वाटायला सुरुवात झाली. बालाजी ज्या पद्धतीने दैवशाला हिला जवळ करू लागला होता तो तिच्या आयुष्यातला सुंदर व्यक्ती तिला आता वाटू लागला होता. जेव्हा आपल्या पतीपेक्षा दुसरा व्यक्ती सुंदर वाटायला सुरुवात होते तेव्हा त्या महिलेची मन परिवर्तन होण्यासाठी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याच पद्धतीनं बालाजीने दैवशाला बरोबर जास्त संपर्क वाढवायला सुरुवात केली. दैवशाला हिला देखील बालाजीची गरज आता भासू लागली होती. पांगरी आणि येडशी हे दोन्ही गावे तसे पाहिले तर अगदी जवळजवळ आहेत. त्यामुळे दैवशाला आणि बालाजीच्या भेटीसाठी अडथळा येत नव्हता. अधूनमधून दैवशाला त्याला भेटायची. दोघांचं प्रेम संबंध खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. मात्र दैवशालाचा सुखाचा संसार असताना तिच्या आयुष्यात बालाजीने विघ्न आणायला सुरुवात केली होती. 15 वर्ष संसार दैवशालाने केला होता. मात्र जेव्हा दैवशाला आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचं संतोष देशमुख याच्या लक्षात येऊ लागलं
तेव्हा त्याने दैवशाला हिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि येथेच दैवशाला आणि बालाजीच्या प्रेमाचा संतोष अडथळा ठरू लागला. ज्या पतीबरोबर दैवशाला आनंदी होती तिनेच बालाजीला जवळ करून पायावर धोंडा मारून घेतला होता, कारण तिच्याच मनामध्ये बालाजीविषयी प्रेम उत्साह वाटायला सुरुवात झाली होती. बालाजी आणि दैवशाला यांच्यामध्ये ज्या प्रकारच्या भेटी सुरू होत्या त्या आता पतीच्या संशयामुळे खंडित झाल्या होत्या. दोघांचं वय जरी झालेलं असलं तरी दोघांचं प्रेम एवढं आंधळ झालं होतं की त्या येडशी गावातील गजबजलेल्या वातावरणात संतोष देशमुख तसं पाहिलं तर एक सरळ मार्गी माणूस म्हणून जगणारा शेतकरी होता. कष्ट करायचं, घरी यायचं आणि आपल्या संसारात सुखी राहायचं हाच त्याचा दिनक्रम. पण ज्या घराला तो आपलं मानत होता त्याच घरात त्याच्या विरुद्ध एका भीषण षडयंत्राचा पाया रचला जात होता. त्याची त्याला थोडीशी सुद्धा कल्पना नव्हती. त्याची पत्नी दैवशाला दिसायला तर घरंदाज पण मनात मात्र कपटाचं जाळं विणणारी. तिचं सोलापूर जिल्ह्यातील पांगरी गावच्या बालाजी भायगनसोबत अनैतिक संबंध जोडलेले होते. दोघे एकमेकाच्या प्रेमात इतके अखंड बुडाले होते की त्यांना त्यांच्या सुखाच्या आड येणारा संतोष हा एका काट्यासारखा चलू लागला होता. शेवटी दैवशालाने आपल्याच कुंकवाचा गेम वाजवायचा भयानक कट रचला. तिने बालाजीला स्पष्ट शब्दात सांगितले की तो जिवंत आहे तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही, त्याचा काटा काढावाच लागेल. बालाजीने या कामात त्याचा मित्र सोमनाथ सातनाक यालाही सामील करून घेतलं. कट रचला गेला होता. संतोषला एका निर्जन ठिकाणी गाठण्याचं नियोजन ठरलं होतं. 13 जुलै 2026ची ती संध्याकाळ होती. धाराशिव तालुक्यातील कोमाळवाडी शिवारातून घराच्या दिशेने निघालेला संतोष होता. त्याच रस्त्यावर त्याला अडवण्यात आलं. आधीच धबा धरून बसलेल्या बालाजी आणि सोमनाथनं संतोष याच्यावर अचानक हल्ला केला. तुम्ही कोण आहात, मला का मारताय, असं ज्यावेळेस संतोष जीवाच्या आकांताने ओरडत होता, पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण अंधाराचा फायदा घेत त्या नराधामाने त्या संतोषला त्याच ठिकाणी घेरलं. एकाने त्याच्यावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दगडूचा संतोषचा जीव जात नव्हता. त्यावेळी त्या नराधामाने त्याचा चेहरा आणि डोके एका मोठ्या दगडाने ठेचून काढलं. संतोष याचा आक्रोश त्या शांत रात्रीच्या अंधारात विरून गेला होता. त्याचे प्राणज्योत मालवल्यानंतर दोघेही त्याची मोटरसायकल तेथेच टाकून पुण्याच्या दिशेने पळून गेले. आता दुसऱ्या दिवशीचा दिवस उजडला होता. सकाळी कुमाळवाडी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली होती. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना फोनवरून माहिती मिळाली की क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही या ठिकाणी या. सपोनी हाके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ आणि त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुरुवातीला तो मृतदेह कोणाचा आहे हे ओळखणं पटवणं तर कठीण झालं होतं, कारण चेहरा पूर्ण छिन्न विछिन्न झालेला होता. पण पोलिसाच्या तीक्ष्ण नजरेतून बाजूला पडलेली मोटरसायकल त्यांनी हेरली आणि तपासाची पहिली पायरी त्याच ठिकाणी त्यांना सापडली. त्या मोटरसायकलवरच्या नंबरवरून मालकाचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर शोधून काढला. तो मृतदेह होता येडशी गावचा संतोष देशमुख याचा. पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खरोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली. पोलीस हवालदार माचेवाड खोसे आणि त्यांच्या टीमने गुप्तहेर होते त्यांच्याकडे या संदर्भात माहिती पोहोच केलेली होती आणि त्यानुसार त्यांना ही सर्व माहिती काढायला सांगितली होती. अगदी त्याच पद्धतीने त्यांना माहिती भेटली आणि यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे संतोष याची पत्नी दैवशाला ही सोलापूरच्या बालाजी भायगनसोबत प्रेम संबंधात आहे, अनैतिक संबंधात आहे. पहिल्यांदा संशयाची सुई संतोष याची पत्नी दैवशालाकडे गेली होती आणि तिथूनच पोलिसांनी बालाजीचा शोध घेणं सुरू केलं. त्यामुळे तो त्याच्या मेहुण्यासोबत पुण्याला पळून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर धाराशिव पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पुणे पोलिसांच्या मदतीने एका गुप्त ठिकाणी छापा टाकून बालाजी पायघन आणि त्याचा साथीदार सोमनाथ सातनाक या दोघांनाही ताब्यात घेतलं. जेव्हा बालाजीला अटक केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली, पण पोलिसी खाक्या दाखवतात बालाजीची बोबडी वळायला सुरुवात झाली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र हे बालाजीला करायचं नव्हतं. मात्र संतोषाच्या पत्नीनेच हे कसर्ब करायला सांगितलं असल्याचं त्याने पोलिसांना सांगून दिलं. अवघ्या 4 दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला होता. एका निष्पाप पतीचा आपल्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढला होता. धाराशिव ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही क्षणात या अंधाऱ्या खुनाचा छडा लावला. आता सध्या आरोपी बालाजी पायघन, सोमनाथ खातनाक आणि पतीचा खून घडवून आणणारी त्याची पत्नी दैवशाला देशमुख या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
ज्या दैवशालाने स्वतःचे घर उद्ध्वस्त केले ती आता तुरुंगाच्या गजाड आपल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तयार झाली आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणालाही दोषी ठरवायचं नाही अथवा कोणालाही कोणाचं चारित्र्य उघड करायचं नाही. मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडली, ही घटना आपल्यापर्यंत पोहोचण्याचं आमचं हे कार्य आहे. त्यामुळे अशा ज्या घटना घडतात यापासून आपण सतर्क राहायला पाहिजे, जेणेकरून आयुष्यात आपल्या असल्या घटना घडणार नाहीत. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं, याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. तोपर्यंत धन्यवाद.